नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक 18 डिसेंबर 2020चे संपूर्ण कांदा बाजारभाव. सुरुवात करूयात कोल्हापूर येथून. कोल्हापूर येथे 3637 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2300 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2850 रुपये क्विंटलपर्यंत होते. मुंबई येथे 9446 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 2650 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3000 रुपये क्विंटलपर्यंत होते. श्रीरामपूर येथे 2833 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1200 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जुन्नर फाटा येथे 11857 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2510 रुपये क्विंटलपर्यंत होते. सोलापूर येथे 17002 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3850 रुपये क्विंटलपर्यंत होते. लासलगाव येथे लाल कांद्याची 9852 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2700 रुपये क्विंटलपर्यंत होते. लासलगाव निफाड येथे 230 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2171 रुपये क्विंटलपर्यंत होते. जळगाव येथे लाल कांद्याची 1320 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1825 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2500 रुपये क्विंटलपर्यंत होते. राहुरी येथे 2805 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2000 रुपये क्विंटलपर्यंत होते. संगमनेर येथे लाल कांद्याची 4490 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1501 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2501 रुपये क्विंटलपर्यंत होते. मनमाड येथे 3000 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1600 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2100 रुपये क्विंटलपर्यंत होते. सटाणा येथे 3370 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1850 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2400 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव सायखेडा येथे लाल कांद्याची 2115 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2081 रुपये क्विंटलपर्यंत होते. पारनेर येथे 9890 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1800 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2500 रुपये क्विंटलपर्यंत होते. देवळा येथे 3655 क्विंटल लाल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2050 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2505 रुपये क्विंटलपर्यंत होते. सांगली येथे 2647 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1850 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2700 रुपये क्विंटलपर्यंत होते. पुणे येथे 13049 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1550 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2300 रुपये क्विंटलपर्यंत होते. जळगाव येथे पांढरा कांदा 80 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2515 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 3225 रुपये क्विंटलपर्यंत होते. चंद्रपूर गंजवड येथे 247 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 3500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 4000 रुपये क्विंटलपर्यंत होते. नाशिक येथे 2390 क्विंटल पोळ कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2100 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2450 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव बसवंत येथे 12174 क्विंटल पोळ कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2051 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2652 रुपये क्विंटलपर्यंत होते. येवला येथे 9000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2000 रुपये क्विंटलपर्यंत होते. आंदरसूल येथे उन्हाळी कांद्याची 3000 क्विंटलची आवक आली होती. सरासरी बाजारभाव 1400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1641 रुपये क्विंटलपर्यंत होते. लासलगाव येथे उन्हाळी कांद्याची 2076 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1400 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1621 रुपये क्विंटलपर्यंत होते. निफाड येथे 985 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1551 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1751 रुपये क्विंटलपर्यंत होते. राहुरी येथे 9968 क्विंटलची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1700 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2100 रुपये क्विंटलपर्यंत होते. कळवण येथे 6100 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1501 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1955 रुपये क्विंटलपर्यंत होते. चांदवड येथे 8000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 2000 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2300 रुपये क्विंटलपर्यंत होते. मनमाड येथे 1000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1750 रुपये क्विंटलपर्यंत होते. सटाणा येथे 4365 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1450 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1895 रुपये क्विंटलपर्यंत होते. पिंपळगाव बसवंत येथे 4872 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1900 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 2599 रुपये क्विंटलपर्यंत होते. सायखेडा येथे 531 क्विंटल कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1550 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1875 रुपये क्विंटलपर्यंत होते. देवळा येथे 2750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. सर्वसाधारण बाजारभाव 1500 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1900 रुपये क्विंटलपर्यंत होते. राहता येथे 2750 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती.
सर्वसाधारण बाजारभाव 1550 रुपये क्विंटलपर्यंत होते, जास्तीत जास्त 2500 रुपये क्विंटलपर्यंत होते. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर